त्यांच्याकडनं विचार आपल्याकडे आले. आता जेव्हा कुटुंब फुटलं, पार्टी फोडली, तेव्हा मी साहेबांबरोबर होतो. साहेबांबरोबर पुण्याच्या ऑफिसमध्ये मी होतो. साहेबांचा चेहरा काहीच कळत नाही. एक तर साहेबांच्या मनामध्ये काय आहे ते कोणालाच काय कळणार नाही. चेहरा तर अजिबात कळत नाही. शांत बसले होते, मिश्किल हसत होते. कदाचित मनामध्ये होते की हे लोक आता जी काय गद्दारी करतायत त्यांना येणाऱ्या इलेक्शन मध्ये दाखवून देतो, राजकारणातून त्यांना संपवतो, कदाचित साहेबांच्या मनामध्ये असेल. आणि मग साहेब तिथं शांत होते. आणि मग साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स केली. दुसऱ्या दिवशी साताऱ्याला जायचं ठरलं. मी जेव्हा घरी आलो तेव्हा माझी पुढची पिढी दिवसभर टीव्ही बघत होती. माझी पत्नी बघत होती, तिच्याबरोबर हे दोघं बसले होते टीव्ही बघत. आणि टीव्ही बघत मग आल्यानंतर मला धमकी दिली. आता पवारांची पुढची पिढी म्हणजे अपग्रेडच होणार ना, जरा म्हणजे जरा पुढचीच पिढी होती. त्यामुळे ती दोघं आली आणि मला म्हणले तू कोणाबरोबर आहे. मी म्हणलं कोणाबरोबर म्हणजे काय, तू आजोबा बरोबर आहे का काकांबरोबर आहे ते सांग. खरं तर ते म्हणत होते पंजोबा बरोबर आहे का आजोबा बरोबर. त्यांच्यासाठी पंजोबा म्हणजे पवार साहेब आणि आजोबा म्हणजे काका. पण मी तुम्हाला कळावं म्हणून त्यांनी मला विचारलं की आजोबा बरोबर आहे का काका बरोबर आहे. मी म्हणलं का, तुम्हाला काय पडलंय. आम्ही जो प्रश्न केलाय त्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर दे, इकडं तिकडं तू विषय घेऊन नको जाऊ. अशी माझी लहान पोरं. मुलगा आहे 7 वर्षाचा, मुलगी आहे 12 वर्षाची. मी म्हणलं काय नाही, मी आजोबा बरोबर आहे. लगेच ते बरं तू आजोबा बरोबर आहे, तू आजोबा बरोबर नसता गेला तर आम्ही तुझ्यावर बोललोच नसतो, असं मला धमकी माझी पोरं तिथं देत आहे. अजून पुढे जाऊन ते पुढची स्टेप ते ऐकल्यानंतर त्यावेळेस मला हसू आलं. पण रात्री विचार करत असताना झोप नाही लागली. त्यांनी मला सांगितलं तू चुकून जर आजोबाला सोडलं असतं, आम्ही लहान आहोत आज, आम्ही ऐकतो, 10 वर्ष तुझं ऐकलं असतं, पण नंतर तुला जर आम्ही सोडून दिलं असतं, तुला हक्क राहिला नसता आम्हाला विचारायचं आम्हाला का सोडलं, का तू त्यावेळेस आजोबाला सोडलं तर आम्ही तुला कधीही सोडू शकतो. अशी परिस्थिती उद्या आली असती तेव्हा तुला हक्क राहिला नसता. हे माझी लहान पोरं मला म्हणतात, त्याला म्हणतात विचार. आणि तोच विचार आपल्याला जपायचा आहे. हे जे चाललंय ना काही फायदा नाही. मी तर जिल्हा परिषद मध्ये असताना आम्ही सगळे हे कामठेताई तर होत्याच, आम्ही एका विचाराने बसायचो, चर्चा करायचो, शिवसेनेबरोबर बसायचो. ठीक आहे, तेव्हा युती नव्हती तरी बसायचो. काँग्रेसचं होतच बरोबर, राष्ट्रवादी होतं, बीजेपीचे काही ठराविक होते. आणि मग एखादा निर्णय घ्यायचा असेल तर चर्चा करून पुढे जायचो. मला वाटलं अरे लय भारी राजकारण असं असेल तर लय भारी. मग विधानसभेमध्ये जाण्याचा विचार घेतला. पूर्वी सगळ्यांची भाषणं बघितली होती. विधानसभेमध्ये गेलो, तिथं गेल्यानंतर काय बाबा अवघडच झालं. म्हणजे तुम्हालाही माहिती काय चाललंय आता. इतकं घाण चर्चा लोकांची होतच नाही, भलतच काहीतरी. म्हणजे विरोधात असणारे जे नेते ते आपल्या नेत्यांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलतात आणि टोमणे मारतात. मी म्हणतो टोमणे झाले असते तर कामाचं बोला, कोणाला नाही बोलायचं. आणि जे इकडे होते ते तिकडे गेले, तिकडे जाऊन ते टोमणे मारायला लागले. अरे पण टोमणे मारून कामं कधी होणार, विषय कधी घेणार, या भागातले विषय कधी घेणार, असं राजकारण आहे. ते अतिशय खालच्या लेवलला गेलेलं आहे. त्याचं मुख्य कारण एवढंच आहे जाण्याचं की कुठली ते प्रवृत्ती का वृत्ती असते बघा, अनाजीपंत प्रवृत्ती. माहिती का कशी असते. तुम्ही आध्यात्मिक या भागातले बरेच वारकरी संप्रदायाचे असतील ना, अध्यात्म आहे ना, दिंडी मोठी आहे, कामदेव भाऊ पण आहे, माळ पण आहे. सर्व महान संत घ्या, अभ्यास तुम्ही केला असेल, मला थोडा कदाचित त्या बाबतीतला कच्चा असेल. सर्व संतांनी कुठल्या प्रवृत्तीच्या विरोधात तिथं काम केलं सांगा. अनाजीपंत प्रवृत्ती. समाजाच्या बद्दल आपण बोलत नाही, वृत्तीबद्दल बोलतो. तिथं त्या संतांना सुद्धा तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला. फक्त लोकांची ताकद, चांगला विचार याच्यामुळे ते पुढे आले. छत्रपती शिवाजी महाराज घ्या, महात्मा फुले घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे घ्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घ्या. तर ह्यांनी सगळ्यांनी कुठल्या वृत्तीच्या विरोधात केलं. अनाजीपंत म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा अशीच वृत्ती. आणि एखादे लोक पुढे जात असतील तर त्यांना थांबवायचं. आणि आज काय चाललंय, तीच वृत्ती आहे, अनाजीपंत वृत्ती. कुटुंब पार्टी फोडणं. 2014 नंतर एक कीड लागली या राजकारणाला. ती कीड रोगार असतं ना, रोगार औषध, ते आता मारण्याची वेळ आलेली आहे. थोडं महाग झालं रोगार आहे बीजेपीच्या काळामध्ये, पण तरी सुद्धा ते महाग झालं तरी वापरायचंय. आणि हे जे रोग लागलेला आहे बीजेपीचा, तो आता आपल्याला संपवायचा आहे. त्यामुळे कृपा करून हे इलेक्शन पार्टीचं नसून हे इलेक्शन विचाराचं आहे. सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. आणि या भागातल्या लोकांना खूप काय सांगून मला असं वाटतं की जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही फार हुशार आहात. अख्खं महाराष्ट्र इथं बसलेला आहे.
महाराष्ट्रात काय चाललंय हे तुम्हाला इथं या फुरसुंगी या भागामध्ये बसून तुम्हाला कळतं, कारण बऱ्याच भागातले लोक इथं आहेत. त्यामुळे तुम्ही ते समजून घ्या. एकत्रित या लढा. सुप्रियाताईंनी अनेक विषय विधानसभेमध्ये मांडलेत, जे बीजेपीच्या लोकांनी नाही मांडले ते सुद्धा मांडलेले आहेत. अभ्यासू आहेत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व तिथे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे सुप्रियाताईंचं यंदाचं चिन्ह हे तुतारीच वाजवणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्या चिन्हाच्या समोर आपल्याला बटन दाबायचंय, मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचंय. आणि एकच विनंती आहे, सोपं गणित आहे, डबल पाहिजे फक्त. म्हणजे इथं जे कुठलं मतदान झालं असेल, कुठल्या गटामध्ये झालं असेल, नाहीतर बूथवर झालं असेल, ते डबल आपल्याला करायचंय. म्हणजे समजा 500 झालं असेल तर ते 1000 करायचं, 200 झालं असेल तर 400 करायचं. एवढंच सोपं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण कुठं कुणी विरोधात मतदान केलंय, त्यांना फक्त शोधायचे, आपल्याकडे ठेवायचे. आता शिवसेना आपल्या बरोबर कुठे गेलंय अध्यक्ष? शिवसेना आपल्या बरोबर, त्यामुळे ताकद अजून वाढली. काँग्रेस तर होतं, त्याची ताकद आहेच. आप आपल्या बरोबर आले, त्यांचं सोशल मीडियाचं नेटवर्क आहे. त्यामुळे अशा विविध पद्धतीने थोडंसं लढूया. पण शेवट त्यांच्याकडनं आर्थिक आणि दबाव तंत्राची ताकद ही वापरली जाईल. आणि असंही म्हणलं जाईल की उद्या आमचीच पार्टी आहे, त्यांची पार्टी राहील का नाही राहील तुम्हाला अंदाज आलेला आहे. लक्षद्वीप मध्ये त्यांना घड्याळ वापरायचं होतं, ते सुद्धा त्यांना नाकारलं. त्यांना घड्याळ लक्षद्वीपला वापरता आलं नाही. त्यांना इथं कुठेही पोस्टर लावायचं असेल, खाली एकच लाईन टाकावी लागते की हे न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे लोकसभेपुरतीच ती पार्टी राहणार आहे. लोकसभा संपली ती पार्टी राहणार नाही. त्यांना सगळ्यांना कमलाबाईवरच तिथं लढावं लागणार आहे. आणि अशी परिस्थिती त्या पार्टीची असेल तर त्यांनी कितीही आमिष दाखवली, त्या आमिषाकडे किती बघायचं हे कुठेतरी तुम्ही इथं असणाऱ्या ठराविक नेत्यांना सांगावं, एवढं विनंती इथं करतो. खूप वेळ झाला, पण चांगलं नियोजन तुम्ही सर्वांनी इथं केलं, त्यासाठी मी सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. प्रवीण शेठ, आता कुठे जायचंय? तर पुढे आता आपल्याला जायचंय. सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार की तुम्ही खूप चांगली बैठक आज इथं केली. सकाळी एक बैठक झाली, उशीर झाला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.